विजिबल आहे का स्क्रीन? स्क्रीन विजिबल आहे का? हा हो आहे, विजिबल आहे. लेट्स से फॉर एक्झाम्पल ही ब्लॉगची लिंक म्हणजे समजा मी तुम्हाला शेअर केली लिंक पाठवून मी, मग ती तुम्ही ओपन केली तर पहिला ओके सॉरी पहिला त्याचं सांगतो लॉग इन सगळे. तर हे आपलं वर्डप्रेस आहे. तर लॉग इन क्रेडेन्शियल्स देईन मी तुम्हाला सगळे शेअर करेन या मीटिंग नंतर. लॉग इन केला असा डॅशबोर्ड दिसेल. नंतर पोस्टमध्ये आपण ऍड न्यू पोस्ट करायचं जर नवीन पोस्ट ऍड करणार असलो तर. मग समजा मी तुम्हाला लिंक शेअर केली आहे तर पहिला त्या लिंक मध्ये जायचं, ओपन करायचं. लिंक पण शेअर करेन आणि ती कोणत्या ऑथर थ्रू आहे ते पण सांगेन तुम्हाला, लिंक बरोबरच पाठवेन. मग पहिला हेडिंग शेअर करायची. नंतर पोस्ट मध्ये ऍड न्यू पोस्ट केलं. ऍड न्यू पोस्ट केल्यानंतर इथे टायटल टाकायचं. टायटलच आपलं H1 टॅग असणार आहे. आणि मग नंतर हा ऍक्च्युली टेबल्स ऑफ कंटेंट आहे, आपल्याला नाही ऍड करायचं, हे स्किप करायचं आपल्याला. तर आणि डायरेक्ट बाकीचं पूर्ण सगळं सॉरी हे FAQ पर्यंत. म्हणजे हे ऍक्च्युली त्यांचा प्लेजरिझम रिपोर्ट वगैरे ते त्यांनी खाली ऍड केलेलं आहे की आम्ही प्लेजरिझम नाही केलंय किंवा कुठून कॉपी नाही केलंय वगैरे असं सगळं हे स्क्रीनशॉट त्यांनी ऍड केले ते कशावरांसाठी. ते नाही घ्यायचंय आपल्याला, ते फक्त आपल्याला समजण्यासाठी असतं. तर हे FAQ लास्ट FAQ पर्यंत कॉपी करायचं आणि तिकडे पेस्ट करायचं. पेस्ट केल्यावर काय होणार, बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच वेळा म्हणजे काही वेळा तर इथे त्याच्या फॉर्मॅटिंगशी रिलेटेड काहीतरी असेल, असे खूप स्पेसेस असतात मध्ये मध्ये. तर ते आता लकीली इथे ह्या ब्लॉग मध्ये या रिस्पेक्टिव्ह ब्लॉग मध्ये नाही आहेत एक्स्ट्रा स्पेसेस मध्ये, तर ते स्टेप करायची गरज नाही. पण जर असतील तर करू शकतो, म्हणजे करावं लागेल. ते झालं की मग आपले सगळे टॅग्स बघायचे. आता मग आता आपलं टायटल H1 झाला. मग हे बाकीचे त्याच्या खाली जे असणार जे हेडिंग्स आणि सब हेडिंग्स ते आपले H2 टॅग. मग ह्याच्यामध्ये समजा एखादा सब टॉपिक असेल मग तो H3 टॅग. मग आपण सिलेक्ट करायचा H2 करायचं हेडिंग 2 किंवा शिफ्ट ऑल 2 नी पण जस्ट इथे असं ठेवलं समजा ह्या लाईनवर कुठे पण, किंवा सिलेक्ट केलं काही किंवा असं ठेवलं आणि आपला शॉर्ट फॉर्म वापरला शिफ्ट ऑल 2. तर ते आपोआप शिफ्ट ऑल 2 दाबलं की हेडिंग टू H2 होऊन जाईल ते. बाकी हे नॉर्मल प्लेन टेक्स्ट पॅराग्राफ टेक्स्ट प्लेनच राहणार. आता आपण नॉर्मल टेक्स्टला काय करायचं नाही, ते असंच ऍज इट इज ठेवायचं. आता काय ऍक्च्युली आपण जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा रायटर्स कडून ब्लॉग मागवतो ना, तेव्हा आम्ही रायटरनाच बोललोय की तुम्ही जी डॉक्युमेंट शेअर करताय आयदर ऑफलाईन वर्ड डॉक्युमेंट किंवा अशी गुगल डॉक वाली डॉक्युमेंट, तुम्ही त्याच्यामध्ये हे असे H1 टायटलला H1 टॅग, मग नंतर इथे ह्याला H2 टॅग तुम्हीच टाकून द्या, म्हणजे आमचं थोडं काम वाचेल असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मोस्ट ऑफ द ह्याच्यामध्ये असणार ते H1 H2 टॅग वगैरे. त्यामुळे ते जस्ट बघायचं, चेक करायचं. जरी असलं तरी आपण जस्ट एक गो थ्रू करायचं, सगळं प्रॉपर आहे का बघायचं. H1 to H2 H3 टॅग्स वगैरे. आणि नंतर खाली फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्सला आपल्याला काय बघायचंय की हे FAQs जे आहे, FAQs किंवा फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स काही असेल, हे H2 असलं पाहिजे आपलं नेहमी. आणि आणि FAQs जे क्वेश्चन्स आहेत ते H3 असले पाहिजे, H3. आणि हे आपले जे आन्सर्स असणार ते नॉर्मल टेक्स्ट.
आणि हे जे क्वेश्चन्स असणार आहेत ह्याला बुलेट पॉइंट्स करायचं किंवा नंबरिंग करायची. बुलेट पॉइंट्स इझी पडतं, नंबरिंगचा थोडा इश्यू होतोय. कारण नंबरिंग केलं ना तर प्रत्येकाला 1 1 1 1 येत आहे. आता हे बघा इथे पण सेम झालेलं आहे, 1 1 झालेलं आहे. तर ते तसं नाही, आपल्याला ते घालून बुलेट्स करायचं काढून. कारण नंबरिंग नीट येत नाहीये, मग ते ती झंझट वाचवायला पण नंबरिंगच्या ऐवजी बुलेट्स असतात. इथे आहे सगळं बुलेट्स, नंबरिंग वगैरे. हा, आणि हे आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे टाकायचे, इंटरनल लिंक टाकायची. तर पहिला आपण काय बघणार, रिलेव्हंट इंटरनल टाकायचे. आता हा कसा, हा थोडा वेग ब्लॉग आहे, म्हणजे हा एक जनरल टॉपिक टाईप आहे, हाऊ हॅज जीएसटी इम्पॅक्ट इंडियन टॅक्स सिस्टम. तर आपण काय करायचं की आपलं हे ऍक्च्युली captainbeach.com जो आहे आमच्या कंपनीची वेबसाईट, त्याच्या ब्लॉग्स मध्ये जायचं, ब्लॉग सेक्शन मध्ये. आणि आता हा टॉपिक एक जनरल जीएसटी रिलेटेड टॉपिक आहे, हाऊ हॅज जीएसटी इम्पॅक्ट इंडियन टॅक्स सिस्टम. मग आपण नॉर्मल जीएसटी रिलेटेड एक जनरल टॉपिक शोधायचे आणि नेट जरा स्लो आहे आणि वेबसाईटचा लोडिंग स्पीड पण जरा स्लो आहे, त्याच्यामुळे इश्यू होतो कधी कधी. ओके, आय गेस हा ब्लॉग आधीच अपलोड आहे, पण आम्ही जस्ट एक ऍज अ एक्झाम्पल म्हणून दाखवतोय. मी हा ऍक्च्युली पब्लिश नाही करणार, हे जस्ट दाखवायला यूज करतोय मी. मग समजा हा रेलेव्हंट ब्लॉग आहे, फॉर एक्झाम्पल. आय एम नॉट सेइंग की हा रेलेव्हंट ब्लॉग आहे, पण फॉर एक्झाम्पल समजा आहे. तर असं घ्यायचं आणि इथे कुठे 1/3 ब्लॉक कम्प्लीट झाल्यानंतर असं मध्ये इथे किंवा रॅपिंग अप किंवा कन्क्लुजनच्या नंतर FAQच्या आधी त्याला जस्ट पेस्ट करायचं, प्लेन टेक्स्ट करायचं आणि इथे इन्सर्ट लिंक हे पण क्लिक करू शकतो किंवा कंट्रोल के केल्यावर पण तिथे येऊ शकतो ते. आणि मग असं करायचा आणि मग त्याची लिंक कॉपी करायची आणि एंटर करायचं. मग ती इंटरनल लिंक झाली इथे. असे आपल्याला 1 2 3 किंवा जेवढे आपल्याला जमू शकतं 3 ते 5 टाकायचे. 5 सहसा नाही टाकायचे, जर नसतील तर जबरदस्तीने नाही टाकायला जायचं, कारण एवढे युजली नाही मिळणार रिलेटेड ब्लॉग्स. पण आपल्याला होईल तेवढं ऍटलीस्ट मिनिमम 2 किंवा 3 बघायचं टाकायला. आता हा एक जनरल टॉपिक होता म्हणून. आता समजा GSTR 2 आहे, स्पेसिफिक GSTR 2 रिलेटेड कुठला असेल ब्लॉग, तर त्याच्यामध्ये मग आपण परत सिलेक्ट करायचं की समजा हा ब्लॉग आपण टाकतोय, तर GSTR 2A सिलेक्ट सर्च करायचं आणि GSTR 2A रिलेटेड कुठलेही 1 2 किंवा 3 ब्लॉग इथे टाकून द्यायचे. असं करायचं. किंवा आपल्याला एखाद्या वर्डला अँकर टेक्स्ट करता येत असेल तर एखाद्या वर्डला समजा कोणता अँकर टेक्स्ट करता येत असेल तर तसंही करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल आता इथे आमच्याकडे टॉपिक आहे GST कॅल्क्युलेटर. तर समजा इथे कोणता ब्लॉग असेल तो GST कॅल्क्युलेशनशी रिलेटेड असेल किंवा ज्याच्यामध्ये GST कॅल्क्युलेटरचा मेन्शन असेल, मग तो GST कॅल्क्युलेटर असे शब्द जर असेल तर तो सिलेक्ट करायचा आणि त्याला GST कॅल्क्युलेटर रिलेटेड ब्लॉग्सची लिंक कॉपी करून त्याला अँकर टेक्स्ट करून टाकायचा. मग ते असं पण इंटरनल लिंकिंग करू शकतो. हे 2 टाईप आहेत इंटरनल लिंकिंगच्या, आयदर डायरेक्ट पोस्टिंग किंवा एखाद्या वर्ड रिलेटेड वर्डला असं आपण करू शकतो. हे झालं इंटरनल लिंकिंग रिलेटेड. आणि नंतर मग आपण ब्लॉग पोस्ट केला. इंटरनल लिंकिंग मध्ये मग आता जे ब्लॉग बोल्ड केले त्यांना करायचं आहे की नाही, म्हणजे बाय चान्स त्याच्यामध्ये बोल्ड केलेला आहे, पण बोल्ड केलेल्या ह्यालाच करायचं असं काही नाही.
जर एखादा मिळाला आपल्याला वर्ड, युजली तर नाही मिळत, पण इन केस मिळाला, इन केस असला तर करून टाकायचा. नाहीतर मग नॉर्मल आपला जो मी सांगितला की इथे एक स्पेस बनवून तो त्याचं टायटल पेस्ट करायचं आणि त्या टायटललाच हायपरलिंक द्यायची. तेच मोस्टली करतो आपण. रेअरली कधी आपल्याला एखाद्या वर्डचा मिळतो. किंवा आता समजा हा जीएसटी इम्पॅक्ट जीएसटी ऑन इंडियन टॅक्स सिस्टम, तर समजा दुसरा कोणता ब्लॉग आहे, दुसऱ्या कोणत्या ब्लॉग मध्ये समजा जीएसटी इम्पॅक्ट असं कुठे आलं, तर आपण हा ब्लॉग तिकडे ऍज अ अँकर टेक्स्ट ह्याला देऊन ह्या ब्लॉगची लिंक आपण देऊ शकतो. असं पण करू शकतो. म्हणजे आपल्यावर डिपेंड आहे ते, तुमचा कॉल आहे तो. म्हणजे असं कंपल्सरी नाही की असंच करायचं किंवा तसंच करायचं. ठीक आहे, हे झालं इंटरनल लिंकिंग रिलेटेड. पण 1/3 झाल्यानंतर एकच लिंक टाकायची का तिकडेच डायरेक्टली पीडीएफ पण टाकायचे? 1/3 झाल्यानंतर असं कंपल्सरी नाहीये. असं म्हणजे तुमचा कॉल आहे तो, आपण बघायचा आपल्या अंदाजाने. जर जिथे रेलेव्हंट वाटा असेल, आता समजा जीएसटी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट ऑन इंडियन इकॉनॉमी. आता समजा हा टॉपिक किंवा अशा सिमिलर टॉपिकचा एक दुसरा टॉपिक आहे आपल्याकडे ब्लॉगचा, तर काय करायचं, तर तसं जर असेल आपल्याकडे तर ह्या पॉइंट नंतरच खाली एक स्पेस बनवायची, डबल एंटर केलं की ते हे निघून जातं बुलेट पॉइंट. तिथे आपला टायटल पेस्ट करायचं आणि अशी डायरेक्ट लिंक नाही पोस्ट करायची, कारण डायरेक्ट लिंक केली तर हे असं येतं, असं नको आपल्याला. तर टायटल पेस्ट करायचं आणि त्याला हायपर लिंक हे द्यायचं आणि मग तिथे त्याची लिंक पेस्ट करायची मग, आणि तसं द्यायचं. म्हणजे युजली तसं करायचं जर रिलेटेड असेल तर. नसेल तर आपलं हे रॅपिंग अप किंवा कन्क्लुजन वाला असतं, त्याच्यानंतरच एखाद्या रिलेटेड टॉपिकचा टायटल टाकून त्याला हायपर लिंकिंग करायचं. हे झालं इंटरनल लिंकिंग रिलेटेड. त्याच्यानंतर मी ऍक्च्युली काय केलेलं आहे, तुम्हाला मी एक शीट देणार आहे, त्याच्यामध्येच तुम्ही तुमचे सगळे ब्लॉग पब्लिश कराल. तर कसं आहे, ही शीट मध्ये फॉर्म्युला थोडे टाकून ठेवलेले आहेत मी. आता समजा तुम्ही हा ब्लॉग पब्लिश केला, फॉर एक्झाम्पल जस्ट सेइंग की समजा तुम्ही हा ब्लॉग पब्लिश केला, तर त्याची लिंक घेतली तुम्ही, त्याची लिंक फक्त URL सेक्शन मध्ये इथे पेस्ट करून द्यायची. तर त्याचा जो H1 टॅग, टायटल, मेटा डिस्क्रिप्शन जे तुम्ही बनवाल ते आपोआप फेच करून इथे दिसून जाईल. म्हणजे जर ते असं मॅन्युअली H1 म्हणजे असं जाऊन टायटल कॉपी केलं, H1 परत इथे पेस्ट केलं, असं करायची गरज नाही. मेटा टायटल घेतलं, मेटा डिस्क्रिप्शन. तर ह्या शीटचं पण सांगेल तुम्हाला मी नंतर, आता तसंच सांगून ठेवलं. पहिलं आपण हे बघूया. ही चेकलिस्ट पण एक अशी जस्ट एक रफ चेकलिस्ट बनवली आहे, ती पण केलेली आहे. तर आपण सगळ्यात पहिलं काय बघितलं, स्ट्रक्चर बघितलं ब्लॉगचं, H1 H2 त्याचं टायटल हे चेक केलं. आता ह्याच्यानंतर येऊया आपण इंटरनल लिंकिंग, पण आपण आधीच कव्हर केलं कारण तो थोडा इम्पॉर्टंट टॉपिक होता म्हणून. पण आता कॅनॉनिकल URL वर येऊया. आता समजा आपण ब्लॉग केला अपलोड, कुठे होतं ते, काय करायचं आता, URL आपल्याला याची सिलेक्ट करायची आहे. तर URL आपण कशी सिलेक्ट करतो की युजली आपण ठेवतो की हे जे असेल असं सिमिलर वे मध्येच URL क्रिएट होते. तर इथे जी URL क्रिएट इथे एक ऑटो जनरेट पण होते URL. पण त्याचं मग पहिलं आपण काय करायचं, हे ब्लॉग्स पर्यंत captainbeach.com/blogs एवढं कॉपी करायचं, थोडं खाली जायचं आणि हे AIO SEO सेटिंग्स ऑल इन वन SEOचा आपण प्रीमियम घेतलेला आहे व्हर्जन. तर त्याच्यामध्ये थोडे आपल्याला फंक्शनॅलिटीज मिळतात. तर त्याच्यामध्ये कॅनॉनिकल URL म्हणून आहे. ऍडव्हान्स मध्ये गेल्यावर तिथे जाऊन पहिला हे पेस्ट करायचं, एवढा सेक्शन लास्टपर्यंतचा. नंतर परत वर जायचं. इथे जे आता हे जर आपल्याला ऍज इट इज हवं असेल, आपला कॉल आहे हा, ऍज इट इज ठेवायचा असेल तर ऍज इट इज ठेवायचा. हे कॉपी केलं, पुढे पेस्ट करायचं आणि इम्पॉर्टंट आहे की त्याच्यानंतर हे // न्यायचा, की कॅनॉनिकल ते हे होईल. आता हे आपल्यावर आहे, आपला कॉल आहे की आपल्याला URL कशी पाहिजे, ऍज इट इज ठेवायची तर ऍज इट इज ठेवायची जर अप्रोप्रिएट असेल तर. नाहीतर मग जास्तच लेंदी होत असेल तर मग थोडे चेंजेस करायचे. एखादा लेंदी खूप टॉपिक असेल
हम्म. आता हे खूप लेंदी आहे ना हम्म. तर हे आपण पूर्ण एक टी स्लग नाही ठेवू शकत. मग ह्याचं आपण काय करणार की जीएसटी कॅल्क्युलेशन इन इंडिया असं वगैरे ठेवू शकतो किंवा जीएसटी कॅल्क्युलेटर गाईड टू युजिंग जीएसटी कॅल्क्युलेटर असं वगैरे थोडं शॉर्ट ठेवायची URL एकदम खूप लेंथी नाही करायची. मोस्टली तर नाही होणार लेंथी पण काही रेअरलीच काही टॉपिक असतात ज्यांचे हेडिंग्स लेंथी असतात. तर हे झालं. आता हे असं हा बोला. म्हणजे आपला URL captainbees.com/blogs आणि स्लॅश नंतर हेडिंग मध्ये जर हेडिंग समजा लेंदी असेल तर शॉर्ट मध्ये म्हणजे जेवढा पॉसिबल आहे तेवढा आपण टाकू शकतो. राईट. ओके. हे एवढा पार्ट कॉन्स्टंट राहणार. हा तो ब्लॉग्स कॉन्स्टंट पर्यंत त्याच्यानंतर चेंज होत राहणार. चेंज होत राहणार. राईट. इथे ऍक्च्युली ऑटो जनरेट होतं पण त्याच्यात काही चेंजेस पण करू शकतो आपण आपल्याला पाहिजे असतील तर. असा एक ऑप्शन आहे आपल्याकडे. तर हे आपण बनवलं कॅनोनिकल. परत जनरल मध्ये जायचं. तर आपण जेव्हा खाली जाऊ स्लग मध्ये पण कधी कधी मोस्टली येतं ते आपोआप पण कधी कधी नाही येत. तर नसेल आलं तर आपण मॅन्युअली पेस्ट करायचं स्लग मध्ये सेम. तर त्याच्या थोड्या नंतर वर जायचं. आता हा पार्ट पण आपल्याला करायचा आहे. कंटेंट लेआउट मध्ये राईट साइड बार ठेवायचा जेणेकरून काय होईल जेव्हा ब्लॉग आपला येईल तेव्हा असा ह्या फॉर्मॅट मध्ये येईल. तर जर आपण राईट साइड बार नाही ठेवलं तर असं पसरून दिसणार ते असं. पण ते जर राईट साइड बार ठेवला तर असा दिसणार. हा आपला राईट साइड बार आहे. हा येणार त्याच्यामध्ये. हा आला पाहिजे. असं हा आपला आहे हा. म्हणून हे राईट साइड बार इथे सिलेक्ट करायचं. हे झालं कॅनोनिकल URL. मॉडिफाय झालं. स्लग झालं. राईट साइड स्लाइड बार झालं. ऍड ऑथर्स कॅटेगरीज अँड टॅग्स. आता ऑथर कॅटेगरीज आणि टॅग्स बघू. तर इथे एकदम खाली स्क्रोल केल्यानंतर ऑथरचा सेक्शन असतो. आता ऑथर तुम्हाला मी जेव्हा ब्लॉग देणार तेव्हा सांगणारच की ऑथर कोणता आहे कोणत्या ऑथरचा आहे. तो ऑथर पण मी ऍड करून ठेवलेला असणार. इथे युजर्स मध्ये ऑथर ऍड करतो. ते पण तुम्ही एक्सप्लोर कराल तेव्हा करू शकता. हे बघा इथे मी करतो. हे युजली तुम्हाला नाही करायचे ही स्टेप. हे मीच करून देणार. ऑथर ऍड करायचं. हे जे आपले ऑथर आहेत सगळे इथे ह्यांचे कोणाच्या नावाने किती ब्लॉग पब्लिश आहेत ते पण दिसतं. तर हे आपल्या हे जस्ट ऍडिशनल माहिती सांगून ठेवतोय. तुम्हाला फक्त काय करायचं आहे इथे आता समजा मी जो पण ऑथर आहे हा समजा ह्याचा ऑथर आहे डेझी शाह. म्हणजे मला माहिती आहे म्हणून सांगतोय आता. तर इथे जायचं आणि रिस्पेक्टिव्ह डेझी शाहचं इथे नाव नाहीये कारण डेझी शाहला एक गोस्ट रायटिंग करायची. तिला गोस्ट रायटर राहायचं. तिला स्वतःच्या नावाने नाही करायचे पब्लिश. त्यामुळे तिचे ब्लॉग आम्ही तिच्या नावाने नाही करत. दुसऱ्या कोणाच्या नावाने करतो. पण बाकी जे असणार आता ही दीप्ती गोयल, दीपिका जैन असे आहेत ऑथर. तर ते रिस्पेक्टिव्ह ऑथरचे नाव सांगणार. मग ते इथे सिलेक्ट करायचं. तो झाला ऑथर सिलेक्शनचा पार्ट. त्याच्यानंतर येतो मेटा टायटल मेटा डिस्क्रिप्शन. आता मेटा टायटल मेटा डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही काय करतो म्हणजे इथे तरी मला जी मेथड सांगितली होती माझ्या आधी जे होते त्यांनी तीच मेथड मी फॉलो करतोय. तर मी तीच तुम्हाला सांगतो. पण तुमच्याकडे तुमची कुठली असेल डिफरंट मेथड तर तुम्ही ती पण फॉलो करू शकता. तर इथे हे SEO सेटिंग मध्येच थोडं खाली क्लिक केल्यावर पोस्ट टायटल जे की मेटा टायटल आहे आणि मेटा डिस्क्रिप्शन हे 2 सेक्शन येतात. तर आता आपण काय करतो मेटा टायटल मी कसा काढतो एक थोडा स्पीडी वे थोडा चीट म्हणू शकतो पण नॉट एक्झॅक्टली चीटिंग. पहिला मी काय करतो इथे जातो ChatGPT वर जातो. ChatGPT वापरले तुम्ही कधी? हो आता जस्ट स्टार्ट केलंय मी. ओके. तर ChatGPT मध्ये लॉग इन वगैरे करायला लागतं त्यांचं. लॉग इन वगैरे केलं नंतर न्यू चार्ट. आता इथे मी आधीच बनवलेले आहेत टायटल्स मेटा डिस्क्रिप्शन वगैरे आधीच. पण मी काय करतो म्हणजे आम्ही जे इथे प्रोसेस फॉलो करतो ती सांगतो. तुम्ही ती सिमिलर प्रोसेस फॉलो करू शकता किंवा दुसरी तुम्हाला जी वाटत असेल ती करू शकता. तुमच्याकडे जर असेल दुसरी आयडिया तर पहिला काय करतो गिव्ह मी त्याला कमांड देतो आपण गिव्ह मी H1 टॅग
मेटा टायटल मेटा डिस्क्रिप्शन. H1 टॅगची गरज नाही आहे ऍक्च्युली, तरी आपण एक घेतो असावं म्हणून. मेटा टायटल मेटा डिस्क्रिप्शन फॉर द बिलो ब्लॉक हे पहिला असं लिहितो एक्झॅक्टली. लिहिलं give me H1 tag meta title meta description for this block where आता आपली कॅरेक्टर लिमिट आहे ना मेटा टायटल मेटा डिस्क्रिप्शनची, की हे 60 कॅरेक्टर्स म्हणजे आयडियली 60 एक्सिड पण होऊ शकतं, 60 to 70 पण राहू शकतं आणि इथे पण एक्सिड होऊ शकतं, पण 160 एक आयडियल लेंथ आहे आणि याची टायटलची 60 लेंथ आहे. तर त्याला ते सांगायचं की where give me meta title meta description for this block where meta title should be 60 characters long and meta description should be 160. ते देताना एक्झॅक्टली नाही देत की 60 कॅरेक्टर्स टायटल आणि 160 कॅरेक्टर मेटा टायटल असंच देतं असं नाही. मग त्याच्या जवळपास देतं ते, थोडं जास्त कधी थोडं कमी असं. मग नंतर शिफ्ट स्पेस करायचं, कारण डायरेक्ट एंटर दाबलं त्याच्या खाली जायला तर पूर्ण ते हे होईल, ते म्हणजे हे वाला होईल म्हणून शिफ्ट एंटर करायचं, मग खाली जातं. मग काय करायचं, परत आपल्या ब्लॉग मध्ये यायचं, ब्लॉक कंट्रोल ए करायचा, पूर्ण कॉपी करायचा, परत तिकडे यायचा आणि पेस्ट करायचा आणि मग सेंड मेसेज करायचा. ते थोडं प्रोसेसिंग करतं आणि मग आपल्याला एक देतात. आता हे AI आहे, हे काय एकदम जास्त ह्याचं स्वतःचं एवढं प्रॉपर असेलच असं नाही. तर आपल्याला ते बघायचं आहे की आपल्याला जर वाटतंय की टायटल हे म्हणजे आहे चांगलं प्रॉपर आहे, तर ऍज इट इजच घ्यायचं आणि इथे पेस्ट करायचं. आता याने 58 कॅरेक्टर दिले, ठीक आहे, म्हणजे चांगलं आहे. डिकोडिंग GST इन इंडिया, वन नेशन वन टॅक्स. हे जर आपल्याला वाटत असेल, आपला कॉल आहे, म्हणजे तुमचा कॉल आहे, असं काही कंपल्सरी नाही की आमच्याकडूनच तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. हे जर तुम्हाला असं त्याने दिलेलं सजेशन प्रॉपर वाटत असेल तर तेच ठेवायचं. किंवा मग बरेच वेळा मी हे पण करतो की H1 टॅगच, जर H1 टॅगच प्रॉपर वाटत असेल तर H1 टॅगच ऍज अ पोस्ट टायटल म्हणून ठेवतो. पण जर जेव्हा H1 टॅग नसेल प्रॉपर वाटत तेव्हा त्याचं सजेशन पण फॉलो करतो ChatGPTचं. हे झालं पोस्ट टायटल. पोस्ट डिस्क्रिप्शन पण दिलंय त्याने, मेटा डिस्क्रिप्शन. कॉपी केला, थोडं 167 कॅरेक्टर झालेलं आहे, पण ठीक आहे. इथे प्रिव्ह्यू स्निपेट प्रिव्ह्यू पण दिसतो की कसं दिसेल हे. असं दिसेल, कोणी सर्च केल्यावर त्यांना जर अपियर झाला आपला रिझल्ट तर हे असं आहे. हे झालं. कधी कधी म्हणजे H1 पण त्याला द्यायला सांगितलेलं आहे. आता जर H1 जर चांगला वाटत असेल तुम्हाला की हा H1 समजा तुम्हाला वाटत असेल की त्या H1 पेक्षा चांगला आहे आधीच्या ओल्ड टायटल पेक्षा, तर चेंज पण करू शकतो. पण असं जर केलं तर ह्या लिस्टमध्ये इथे रिमार्क मध्ये ओल्ड टायटल, तुम्ही जर टायटल H1 चेंज करत असाल तर ओल्ड टायटल रिमार्क मध्ये देऊन ठेवा. कारण काय असं असतं, ते ओल्ड टायटल्स असतात ते आम्ही ऑथरला असाइन केलेले असतात. तर ते आम्हाला ट्रॅक ठेवायला, शीट मेंटेन करायला ते बरं पडतं की एक्झॅक्टली कोणता टॉपिक आहे ते कळतं. कारण जर टायटल चेंज झालं तर मग आम्हाला कळणार नाही ना हा नक्की कोणता टॉपिक आहे. तर ओल्ड टायटल इथे रिमार्क्स मध्ये ओल्ड टायटलचे हे देऊन ठेवायचं, मग H1 नवीन वाला येईल इथे फॅच करेल ते, जर दिला असेल तर. हे झालं टायटल्सचा. मग नंतर याचा टायटल झालं, मेटा डिस्क्रिप्शन झालं. आता फीचर इमेज आपल्याला टाकायची. तर फीचर इमेजला आपण काय करतो, आपल्याकडे कॅनव्हाचं पण आपण लॉग इन घेऊन ठेवलेलं आहे. हे मी ऍक्च्युली होम पासून दाखवतो तुम्हाला. कॅनव्हाचं पण प्रीमियम घेऊन ठेवलेलं आहे, म्हणजे काही इमेजेस, काही प्रीमियम इमेजेस आपल्याला अवेलेबल होते. इथे हे पण थोडं जुगाड टाईपच आहे, पण काय एक्झॅक्टली काय आम्ही असे हाय एकदम असे भारीवाले इमेजेस नाही बनवत, पण एक काम चालू इमेज बनवतो. काय करायचं, हे तुम्हाला कॅनव्हाचं पण लॉग इन देईन मी. हे लॉग इन झालं, लॉग इन क्रेडेन्शियल्स टाकले, लॉग इन झालं, प्रोजेक्ट्स मध्ये जायचं आणि त्या रिसेंट मध्येच ब्लॉक क्रिएटिव्ह म्हणून आहे. तर हे असं ओपन होतं ब्लॉक क्रिएटिव्ह मध्ये. असं ओपन झालं. आता हा आपल्यावर म्हणजे याच्यामध्ये काही सेट टेम्पलेट्स आहेत ऑलरेडी, तेच मी वापरतो. कारण जास्त इमेजेस असे खूप वेळ घालून बनवत बसायला वेळ नाहीये आणि तेवढी माझ्याकडे म्हणजे इमेज वगैरे बनवण्याचा नाहीये मला जास्त काय. असे सगळे आहेत, हे आधीचे बनवलेले आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे शेप्स पण आहेत, इथे सर्कल आहे, तर इथे
हे अच्छा हे शेप्स तर आपल्याला बघायचं. आपण आता आपला टॉपिक इथे काय आहे, जीएसटी इम्पॅक्टेड इंटॅक्ट मग असं काहीतरी रिलेटेड इमेज पहिला सर्च करायची. इथे डिझाईन मध्ये जायचं, एलिमेंट्स मध्ये जायचं आपल्याला. आता समजा मी सीएस केलं जीएसटी, असं जीएसटी सर्च केलं पाहिजे असं काही नाही. आपण रिलेटेड दुसरा फोटो पण घेऊ शकतो. म्हणजे आता ह्याच्यासाठी कुठला तरी दुसरा हा फोटो कुठला तरी पॅकेजिंग रिलेटेड आहे. आता समजा हा टायटल बघा, मास्टरिंग बिझनेस सक्सेस द कम्प्लीट गाईड टू एक्युरेट आयटम मास्टर मॅनेजमेंट. आयटम मास्टर मॅनेजमेंट म्हणजे ते सगळं इन्व्हेंटरी ट्रॅकिंग साठी रिलेटेड एक आहे ते. म्हणून मग हा वाला इमेज काहीतरी इन्व्हेंटरी इथे लिहिलं किंवा असं काहीतरी लिहिलं असेल तर मला माहित नाही एक्झॅक्टली त्यांनी, कारण बाकी ज्यांनी पण बनवलेले आहेत इमेजेस. आता हा इथे काय टायटल आहे, जीएसटी एव्हरीथिंग यू नीड टू नो फॉर स्मॉल बिझनेसेस. मग इथे असं स्मॉल बिझनेसेस टाकलं. मग त्याच्यामध्ये फोटोज मध्ये गेलो, हे फोटोज आहेत, त्याच्यामध्ये हा फोटो एक आला, असं सिमिलर फोटो. आता हा वाला फोटो येतो. तर काय करतो आपण, आता समजा सिलेक्ट केलं, आपण काय करायचं, आपल्याला आता ह्याची बनवायची आहे ना, आपला H1 आहे जो इथे येणार. म्हणजे कुठलीही समजा आपल्याला हे पेंटागॉन हवं आहे किंवा स्क्वेअर हवं आहे किंवा सर्कल हवं आहे, पण ते इमेजच्या अकॉर्डिंगली आपण डिसाईड करणार. तर समजा आता हा जीएसटीचा इन जनरलच टॉपिक आहे ना, जीएसटी सर्च केलं, समजा मला ही इमेज घ्यायची आहे. तर आपण काय करतो, अशी ड्रॅग करायची इमेज आणि त्या ह्याच्यामध्ये टाकायची. पहिलं असं ड्रॅग करून इथे आणल्यानंतर आपल्याला कळेल, ते जर दिसायला लागली ना जेव्हा इमेजेस, म्हणजे ती आतमध्ये गेलीये, मग सोडून द्यायचं. हा सॉरी, त्याच्या आधी काय करायचं, समजा तुम्ही डिसाईड केलं की तुम्हाला हा वाला यूज करायचा टेम्पलेट, मग काय करायचं, डुप्लिकेट पेज वाला क्रिएट करायचा. मग आता हे सेम हेच खाली डुप्लिकेट झालेलं आहे. पहिला याचं वरचं टायटल रिमूव्ह करायचं, हे ब्लँक होईल. मग नंतर हे इमेज मध्ये जाऊन इमेज पण रिमूव्ह करायची. ठीक आहे, इमेज रिमूव्ह नाही केली तरी चालते. आय गेस रिमूव्ह होत नाहीये, पण कधी कधी होते, कधी कधी नाही होत. हा गेली. तर इमेज बॅकस्पेस किंवा डिलीट केलं तर इमेज रिमूव्ह झाली. आता फक्त ही आउटर फ्रेम राहिली आहे. म्हणजे हे जे आहे ना, हे शेप्स मध्ये ना, सॉरी हा फ्रेम्स मध्ये आता नाही येते आय गेस. हा इथे हे आय गेस शेप्स मधून किंवा इथून हे आय गेस आधी सिलेक्ट केलेलं आहे त्यांनी. इथे फ्रेम्स म्हणून पण असतं आय गेस. हा हे थोडं स्क्रोल करा, फ्रेम्स. तर हे जे आहे ना, ही सर्कल वाली फ्रेम आहे. हे आधीच टाकून ठेवलेलं आहे. आता आपल्याला याच्यावर जास्त टाइम वेस्ट नाही करायचा आहे, म्हणून आपण फ्रॉम द स्क्रॅच नाही बनवत आहे सगळं. आपण जे ऑलरेडी वापरलेलं आहे त्यालाच डुप्लिकेट करून त्याच्यामध्येच आपण एक जुगाडू इमेज बनवतो. तर मग समजा हे ड्रॅग केलं, असं ड्रॅग करायचं, एकदा तिथे दिसायला लागलं की मग सोडून द्यायचं. किंवा तसं ड्रॅग हा इझी वे आहे, पण आपण नॉर्मल सिलेक्ट पण करू शकतो. आता इथे क्लिक केल्यावर ही इमेज इथे आली, मग हिला परत ड्रॅग करून इथे टाकायचं. असं टाकलं, नंतर काय करायचं, परत इकडे बॅक जायचं. आपल्याला H1, हा आपला H1 आहे, हा आपल्याला इमेज मध्ये इथे हवा आहे. हे सगळं सिलेक्ट करायचं, त्याला रिप्लेस करायचं आहे. मग बाहेर क्लिक करायचं, ह्याला थोडं ड्रॅग करून जस्ट अलाइन करायचं प्रॉपर. हे चांगलं दिसतंय, असं करायचं. हे झालं, इमेज तयार झाली. आता आपल्याला हे इथलं टायटल टाकायचं आहे. आता इथलं टायटलचं कसं, हे सगळं स्मॉल केस मध्ये पाहिजे आणि इथे स्पेशल कॅरेक्टर्स जे आहेत, हे जे आपलं क्वेश्चन मार्क वगैरे इथे नाही पाहिजे, नसतंय तिथे. तर ऑनलाईन, आता मी तरी हे convertcase.net म्हणून ऑनलाईन टूल वापरतो. तर त्याच्यामध्ये काय करायचं, हेच पेस्ट करायचं आणि लोअर केसवर क्लिक करायचं. मग सगळं लोअर केस झालं. क्वेश्चन मार्क काढून टाकायचा. आता हे कुठून पण करू शकतो तुम्ही.
मॅन्युअली करू शकता किंवा चॅट जीपीटी वरती टाकून त्याला सांगू शकता कन्वर्ट दिस सेंटेन्स इंटू लोअर केस. पण हे थोडं मला सोपं वाटतं की ह्याला मी बुकमार्क करून ठेवलेलं आहे कन्वर्ट केसला. इकडेच जातो मी, त्या आपला तो इन्सर्ट करतो. आता हे जीएसटी सगळं फर्स्ट लेटर ह्याचं कॅपिटल आहे. लोअर केसवर क्लिक केलं, सगळं लोअर केस होऊन जातं. कॉपी केलं, पेस्ट करायचा. मला ही आपली इमेज तयार झाली. आता नंतर शेअरवर क्लिक करायचा, डाउनलोडवर क्लिक करायचा. आता आपल्याला कम्प्रेशन एकदम सगळ्यात स्मॉल इमेज हवी, म्हणजे एकदम खाली पूर्ण जायचं बॅक, ऑल द वे बॅक. कम्प्रेस फाईल लोअर क्वालिटी वाले सिलेक्ट करायचं. मग नंतर त्याच्या खाली इथे हे सेव्ह डाउनलोड सेटिंग्स पण करायचं, म्हणजे जर मल्टिपल टाइम्स करत असेल तर दरवेळी हे असं कमी करून हे क्लिक करायची आपल्याला गरज पडणार नाही. सेव्ह डाउनलोड सेटिंग एकदा सेव्ह झालं की सेव्ह झालं. मग ऑल पेजेसचा ह्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं. हे ऑल पेजेसवर क्लिक करून आपल्याला डिसिलेक्ट करायचे सगळे, कारण पहिला बाय डिफॉल्ट ऑल सिलेक्ट झालेले असतात. जेवढे पण ह्या पेजवर आहेत सगळे सिलेक्ट झालेले असतात, ते डिसिलेक्ट करायचं पहिला. मग ते ऑल पेजच्या खालीच करंट पेज म्हणून आहे, हे पेज 132, करंट पेज 132 हे सिलेक्ट करायचं, डन करायचा. मग आता ही एकच सिलेक्ट झालेलं आहे, मग त्याला डाउनलोड करायचं. नाव बघायचं, ठीक आहे, ड्रॉप करेल. आता हे आपल्याला हे आता मी तरी ते कॅनवा क्रिएटिव्ह डाउनलोड म्हणून मी फोल्डर करून ठेवलेले आहे, त्याच्यात मी बेस्ट तुम्ही कुठेही तुमच्या हिशेबाने करू शकता. त्याला डाउनलोड करायचं, ओपन करायचं. आता ही ओपन झाली, इथे ही इमेज डाउनलोड. आता ही किती आहे, 709 KB याची साईज आहे, 709 KB. ह्याला थोडं कम्प्रेस करायचं आहे आपल्याला. मग राईट क्लिक करायचं, ओपन विथ पेंट. याची ओपन झालेली. रिसाइज वर क्लिक करायचं, 50 करायचं. हे 100 असतं, ते 50 करायचं. एका जागी 50 केलं की खाली पण 50 होणार ते आपोआप. ओके करायचं, थोडी छोटी झाली, परत करायचं. युजली 2दा करावं लागतं ते. तर सॉरी, ही साधारण एवढी आपल्याला हवी आहे. मग सेव्ह करायचं, सेव्ह केलं. मग ती जी मगाशी 700 KB ची होती ती आता 225 KB ची झालेली आहे. इथे पण बघू शकता 225 KB. ठीक आहे, थोडं अजून जेवढं कमी होईल तेवढं बरं आहे. असं झालं. पिक्सर मध्ये किती पाहिजे ते तसं काय नाही का? असं काय नाही, जस्ट ही मी तुम्हाला सांगितली ना प्रोसेस, एक्झॅक्ट फॉलो करा. ते तेवढी इमेज चालून जाते, काय एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नाही. पण म्हणजे जस्ट मी विचारत होतो की आता ही किती फर्स्ट आपण डाउनलोड केली तर किती KB होती? 7 KB मध्ये होती ना किती तरी, तर ते आपल्याला परत 2दा 50-50 करावं लागलं. म्हणजे आपल्याला स्मॉलेस्ट म्हणजे किती, म्हणजे एकतर KB आपण ठेवायला पाहिजे की मिनिमम एवढ्या KB पर्यंत आपल्याला चालेल, किंवा युजली आपण 100 to 300 KB पर्यंतच्या रेंज मध्ये येतात इमेजेस. आता मी जे केलेले आहेत आतापर्यंत डाउनलोड त्याच्यामध्ये त्या इमेजेस त्या रेंज मध्येच ठेवायचे. म्हणजे ते 2दा 50-50 केल्यानंतर त्या रेंज मध्ये येतातच बाय डिफॉल्ट. पण असं आता ही लकीली 700 KB ची होती, पण काही इमेजेस तर ते डाउनलोड केल्यावर 1 MB 2 MB 3 MB 5 MB असे पण असू शकतात. मग ते तसे ती प्रोसेस 50-50 ने रिसाइज करून केल्यानंतर ते येतात 300 KB 400 KB जास्तीत जास्त पर्यंत येतात. 400 KB च्या वर नसतात युजली. तर तेवढं ठेवायचं. म्हणजे बेसिकली ह्याचा काय होतो फायदा, की आपल्याला आपण जेव्हा हा ब्लॉग लोड होणार तेव्हा ते पेज लोड लवकर व्हायला मदत होते. इमेज थोडी छोट्या साईजची असल्यामुळे. मोठी इमेज असेल, हाय डेफिनेशन इमेज असेल तर पेज लोडिंग स्पीड कमी होते, मग त्याचा SEO वर एक वाईट परिणाम होतो. म्हणून ही एक आपली काळजी आहे. तर इमेज आपली झाली डाउनलोड. काय करायचं, आता हे इथे आपल्या पेजवर फीचर्ड इमेज म्हणून आहे, तिथे आपल्याला ठेवायची. तर सेट फीचर्ड इमेजवर क्लिक करायचं, अपलोड फाईल, सिलेक्ट फाईल. मग त्या पाथ मध्ये जाऊन जिथे आपण केलेली आहे डाउनलोड ते फोल्डर सिलेक्ट करायचा आणि मग ती इमेज सिलेक्ट करून ओपन. ही एक मेथड झाली. आता अजून एक थोडी फास्ट स्पीडी मेथड पण आहे याची, की समजा
सेट फीचर इमेज क्लिक केलं आणि ते फोल्डर ओपन आहे. तर म्हणजे मीही फॉलो करतो, थोडा याच्यामध्ये टाइम वाचतो. ह्याला असं इमेजला ड्रॅग करायचा, रेकॉर्डिंग मध्ये होत नाहीये. ठीक आहे, पण इथे कसं होतं आता इथे जेव्हा मी असं इमेजला खाली घेऊन दे ना, ड्रॅग करणार. हा ड्रॅग करून पण करू शकतो. तर इथे हे असं येतं, असं येतं, मग ती हे बघा आता आलं. ड्रॅग करणार. इथे घेऊन डायरेक्ट ड्रॉप केली, आपोआप आली. हा एक थोडा स्पीडी वे आहे. दोन्ही मेथड दाखवले तुम्हाला. जर हे ड्रॅग वाला जर इन केस नीट जमत नसेल, कधी कधी होत नाही फंक्शनॅलिटी, तर हे असं आली की तर इथे काय करायचं, ऑल टेक्स्ट मध्ये जायचं. पहिलं टायटल चेक करायचं सगळं स्मॉल केस मध्ये आहे का, असणारच ते, कारण आपण आधी बनवताना तसं केलेलं आहे. पण मग ऑल टेक्स्ट मध्ये जायचं, पहिलं लिहायचं कॅप्टन बेस कोलन, त्याच्यामध्ये सी कॅपिटल बी कॅपिटल स्पेस द्यायची कोलन नंतर, आणि आपला जो H1 टॅग होता कॉपी करायचा, मग त्याच्यापुढे पेस्ट करायचा. हे आता मी केला कॉपी, पण तुम्ही हे पण ऍज इट इज H1 टॅग पण घेऊ शकता किंवा हे पण घेऊ शकता. इथे काय एवढं नसतं त्याचं, स्मॉल लेटर आणि कॅपिटल लेटरचा एवढा इश्यू नसतो. तर तुम्ही हे पण डायरेक्ट कॉपी करून पेस्ट करू शकता तिथे. हे एवढं झालं, हे दोन गोष्टी करायच्या, ऑल टेक्स्ट आणि टायटल. कॅप्शन डिस्क्रिप्शनची काय गरज नाही करायची, आणि मग सेट फीचर इमेज करायचं. तर ही झाली इमेज सेट. आता हे इथे आमच्या वेबसाईटचा काही इश्यू आहे, तर कधी कधी इमेजेस लोड होत नाहीत प्रॉपर. पण ती आता इथे लकीली दिसते इमेज, पण कधी कधी नाही दिसत. तर काय पॅनिक व्हायची गरज नाही, ती जस्ट आहे त्याचं. तर एक बग आहे, तो फिक्स करायचा आहे डेव्हलपर्स थ्रू. तो आम्ही करून घेऊ नंतर. इव्हेंच्युअली जरा आता डेव्हलपर दुसरीकडे बिझी आहेत, त्यामुळे तर इथे इमेज अशी येते. ही झाली, हा आपला इमेजचा पार्ट झाला, फीचर इमेज. ऑल टेक्स्ट टायटल, ऑल टेक्स्ट आणि टायटल दिलं इमेजला. कॅनव्हाचं झालं. हे सगळं कॅनव्हाचे स्टेप्स आहेत. इथे कन्वर्ट केससाठी ही जी वेबसाईट मी वापरतो ती इथे दिलेली आहे. हे स्टेप्स लिहिलेले पण आहे, त्याचे रफली लिहिलेले आहे, हे एक्झॅक्टली नाही लिहिलेलं आहे, एक रफ आहे असं. हे झालं सगळं. मग हे आपलं झालं तयार. आता नंतर आता आलं कॅटेगरीज. आता हा एक इन जनरल टॉपिक आहे जीएसटी. मग आपण इथे काय करणार, जस्ट जीएसटी फक्त सिलेक्ट करणार. आता समजा एखादा टॉपिक असता की ई वे बिलिंग, ई वे इनव्हॉइसिंग, ई वे, असे सगळे कॅटेगरीज आधीच ऍड करून ठेवलेले आहेत, त्याच्यातून तुम्हाला फक्त सिलेक्ट करायचे आहेत. समजा जीएसटी कॅल्क्युलेटर रिलेटेड एखादा टॉपिक आहे, जीएसटी बिलिंग सॉफ्टवेअर रिलेटेड टॉपिक आहे, आणि जीएसटीचे जे प्रकार आहेत वेगवेगळे, जीएसटीआर 1, 2, 3, 1 to 10 असतात. तर जीएसटीआर 1, 2, 2A, 2B, 3B जे पण टॉपिक असेल तो रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी सिलेक्ट करायची. समजा एखादा गाईड असेल की हाऊ टू डू दिस, हाऊ टू डू दॅट, असं जर एखादा टॉपिक असेल तर गाईड सिलेक्ट करायचं, म्हणजे ते गाईड स्टेप बाय स्टेप गाईड असतं. HSN कोड जर टॉपिक असेल तर HSN कोड. परत असं सगळं टॉपिक रिलेटेड टॉपिक, टॅक्स इनव्हॉइसिंग वगैरे, टॅक्स इव्हेजन रिलेटेड टॉपिक असेल तर असे सगळे टॉपिक ऑलरेडी ऍड केलेले आहेत. ते आपण टॉपिक सिलेक्ट करायचे. मग नंतर टॅक्स वर जायचं. टॅक्स वर पण सिमिलर जीएसटी, किंवा आता हा जीएसटी टॅग आला, काढू पण शकतो क्लिक करून याच्यावर. मग समजा जीएसटीआर 2A रिलेटेड असेल तर जीएसटीआर 2A करायचं. समजा असेल तर, आता हा नाहीये, पण असे टॅक्स 2-3 टॅक्स आणि जेवढे पण कॅटेगरीज आपल्याला प्रॉपर वाटतात तेवढे सिलेक्ट करायचे. असं सगळं झालं की पहिला सेव्ह करायचं. आपण मध्ये मध्ये पण प्रत्येक स्टेप नंतर पण सेव्ह करत राहू शकतो फॉर जस्ट इन केस सेफ्टीसाठी. आता हे झालं नॉर्मल ब्लॉग. आता ह्या ब्लॉग मध्ये तर इमेजेस नव्हत्या, पण काही म्हणजे आता मोस्ट ऑफ द इथून पुढे जे ब्लॉग येणार त्याच्यामध्ये टेबल्स असणार किंवा इमेजेस असणार. तर त्या कशा करायच्या ऍड, की समजा ही इमेज आहे. आता हे जे ऑनलाईन ब्लॉग लिंक जे असतात ना, गुगल डॉक थ्रू येतात, ते इमेज डाउनलोड करायचा ऑप्शन देत नाही.
इथली इमेज कशी घ्यायची ते मला जरा डाऊट आहे. काहीतरी जुगाडच करावा लागेल. मग मी जुगाड काय करतो की समजा फॉर एक्झाम्पल सांगतो की ही इमेज आपल्याला हवी, मग इमेज सिलेक्ट करी, Ctrl+C केला तर ही इमेज कॉपी झाली. ही एक जुगाड मेथड आहे की पेंट मध्ये टाकून. नाही, पेंट मध्ये नाही टाकत, ती इमेज आहे ऑलरेडी, पेंट मध्ये टाकायची गरज नाही. एक असं जस्ट एक कुठली पण अशी एक नॉर्मल प्लेन वर्ड फाईल ओपन केली, त्याच्यामध्ये ती पेस्ट केली इमेज. तर आपली जी वर्ड फाईल आहे त्याच्यामध्ये इमेज कॉपी करायचं सेव्ह पिक्चर म्हणून एक ऑप्शन आहे. ते सेव्ह करायचं ऑप्शन देत आहे. जिथे आपल्याला पाहिजे तिथे सेव्ह करायचं. त्याला नाव वगैरे द्यायचं प्रॉपर, जी म्हणजे इमेजची जी हेडिंग असेल. आता जी एखाद्या ब्लॉग मध्ये इमेज जर असेल कुठे तर त्याच्या आधी एक त्याचं एखादं टायटल किंवा सब टायटल असणार. तेच टायटल इमेजला पण द्यायचं आणि सेव्ह करायची ती इमेज. सेव्ह केली, ही इमेज झाली आहे सेव्ह आता आपल्याकडे. आता समजा फॉर एक्झाम्पल ही इमेज ब्लॉग मध्ये कुठे गेला, समजा ब्लॉग मध्ये फॉर एक्झाम्पल ते सांगतोय मी, समजा ह्या पोझिशनवर इथे ह्याच्यानंतर इथे इमेज आहे, तर इथे काय करायचं, इथे पहिला कर्सर आणून ठेवायचा आपला, ऍड मीडिया करायचा, अपलोड फाईल करायचं, सिलेक्ट, त्या लोकेशनवर जाऊन ती इमेज ओपन करायची. त्याला पण ऑल टेक्स्ट ऑल टायटल सिमिलर वे मध्ये द्यायचं, इन्सर्ट करायचं, झाली. तर ही इमेज आली अशी. तर अशा प्रकारे इमेज ऍड करायचे जर असतील तर. आता टेबलचं सांगतोय. टेबलचा पार्ट थोडा ट्रिकी आहे, पण तर टेबल्स जर येत नसतील प्रॉपर तर मी करेन टेबलचा पार्ट, पण इनिशियली काय करायचे ते तुम्हाला सांगून ठेवले. एक मिनिट. हा दुसरा अजून एक आहे, तो पण ब्लॉक टाकतो. तो आय गेस त्याने राईट साइड बार सिलेक्ट नाही केला म्हणून ब्लॉक असा आलाय, त्याला सांगायला लागेल. यांच्यामध्ये आहे आता समजा हा ऑलरेडी टाकलेला कुठला ब्लॉग आहे तो जर एडिट करायचा असेल तर हे एडिट पर्सन क्लिक करून पण आपण एडिट करू शकतो. त्याच्यामध्ये नंतर पोस्ट पब्लिशिंग जर काय चेंज करायचे असतील तर असा ब्लॉग आहे. हा टेबल आहे. असा टेबल असेल, टेबल युजली होतो कॉपी आपोआप, म्हणजे ह्या नॉर्मल टेक्स्ट बरोबर टेबल पण कॉपी होतो. तर टेबल असं सेपरेटली टाकायची गरज नाही पडणार, पण इन केस कधी नाही झालं तर सेपरेटली पण आपण टाकू शकतो. जस्ट कॉपी करायचा आणि पेस्ट करायचा, तो तर नॉर्मली देतो. आता टेबलचा कसा इश्यू आहे की टेबल हा असं ह्याचं ते बॉर्डर येत नाही टेबलचे. तर मी काय करतो, हे थोडं म्हणजे खूप थोडं स्क्रॅचिंग, हेड स्क्रॅचिंग, थोडं ब्रेन स्टॉर्मिंग करून इकडून तिकडून खूप गुगल करून बघितलं ह्याचं तर कसं शोधलंय, हे कसं करायचं.
हे तुम्हाला जर म्हणजे होत असेल तर करा, नाही तर मी करेन हे. मला फक्त सांगा की टेबलचा इश्यू आहे. तर मी काय करतो की याचा समजा हा टेबल आहे, याची आपल्याला बॉर्डर इथे नीट दिसते पण ते पोस्ट केल्यावर नीट दिसत नाही, हे असं दिसतं. तर आपल्याला इथे बॉर्डर हवी आहे. तर काय करायचं, थोडा लेंदी प्रोसेस आहे, किचकट प्रोसेस आहे थोडा. टेबल सिलेक्ट करायचा. टेबल सिलेक्ट करून हे आपलं व्हिज्युअल आहे, हे टेक्स्ट मध्ये जायचं. इथे हा कोडिंग फॉर्मॅट आहे, इथे कोड्स आहेत, सगळे कोडिंग आहे. एवढा हा टेबल आहे. मग काय करायचा, हा टेबल कॉपी करायचा. हे पण चॅट जीपीटी साठी वापरले मी याच्यासाठी. हा टेबल कॉपी केला, एवढा हा टेबल आहे. कंट्रोल C करून कॉपी केला. चॅट जीपीटी मध्ये गेलो. पेस्ट केला तिथे. वर गेलो, शिफ्ट एंटरने थोडी वर एक स्पेस केली. इथे मी कमांड लिहिणार माझी. आता कमांड काय लिहिली पहिला, म्हणजे आता इथे मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे. पहिला मी त्याला कोड दिलेला, तर मी काय त्याचे कोड, मग त्याचा टेक्स्ट मध्ये जाऊन त्याचा कोड चेंज करायला लागलो. मग काय केलं, मी कोड पेस्ट केला आणि use HTML coding to put table format. तर हे असं आलं. तर ते मी टाकल्यानंतर तिथे पण थोडं प्रॉपर येत नव्हतं. मग त्याला थोडं मॉडिफाय करायला बोललो. मग एकदा त्याने मॉडिफाय केल्यावर जो कोड दिला तो प्रॉपर होता. हा वाला कोड होता तो दुसऱ्या ब्लॉकचा टेबलचा आहे, पण तो प्रॉपर होता. मग त्याला बोललो सिमिलर वे मध्ये आपण इथे बघूया, यूज द HTML कोडिंग टू पुट द फॉलोइंग टेक्स्ट इन टेबल फॉर्मॅट. तर ते एंटर केलं. आता तो देईल. आता हा त्याने कोड दिलेला आहे. कोड मी कॉपी केला. असा इथे हे मी एक एक्सटेन्शन टाकलंय कोणतं तरी चॅट जीपीटीचं, त्याच्यामुळे हे असं डायरेक्ट कॉपीचा मला ऑप्शन नाही. तर अदरवाईज हे असं मॅन्युअली कॉपी करावं लागतं. तोच कोड मी इथे, आता हा जो कोड सिलेक्ट केलाय त्याला मी रिप्लेस केला नवीन कोडने आणि जस्ट डिलीट केलं. कसं दिसतंय गोष्ट राहिली. हे नाही असं
इलेक्ट्रिसिटीचा सिम्बॉल AMP म्हणतात त्याला. तर ह्याच्यावर क्लिक केलं की मोबाईल व्ह्यू दिसतो. मोबाईल मध्ये आपला ब्लॉग कसा दिसेल हे दिसतं. तेव्हा इथे काही आलं नाही, मग थोडं ते किचकट आहे, थोडं ते येत नाही बऱ्याच वेळा. तर तुम्ही ते असं नॉर्मली टाकून ठेवा, त्याचं मी नंतर करेल मी त्याला ते सॉर्ट. ओके. हा, ह्याच्यावर क्लिक केल्यावर मोबाईल व्ह्यू दिसतो. प्रिव्ह्यू चेंजेस केल्यावर आपल्याला ह्याच्यावर कसा दिसेल, लॅपटॉप स्क्रीनवर कसं दिसेल ते दिसतं. असं आहे. ठीक आहे, ते टेबलचं राहू दे. टेबलचं मी करेल. तुम्ही फक्त ब्लॉक टाकत जावा नॉर्मली. टेबलचं मी करत जाईल. तर हा झाला आपला पूर्ण असं झालेलं आहे सगळं. हे सगळे स्टेप्स आहेत टोटल. ओके. हे सगळे झाले, स्टेप्स झाले, पूर्ण सगळं चेक केलं प्रॉपर आहे किंवा पब्लिशवर क्लिक करायचं. ऑलरेडी पब्लिश ब्लॉग आहे. हा, समजा झालं टेबल इमेजेस वगैरे सगळे टाकून झाले की मग पब्लिशवर क्लिक करायचं. मग तो पब्लिशवर ब्लॉग. आता हा आपल्याला पब्लिश नाही करायचा आहे म्हणून मी पब्लिशवर क्लिक नाही करत आहे. पण पब्लिश झालं किंवा पब्लिश केल्यानंतर सांगतोय ही कॉपी लिंक ऍड्रेस करायचं. सेपरेटली इनकॉग्निटो मध्ये जाऊन पहिला तो टाकून चेक करायची. आता हे पब्लिश नाही केलं त्यामुळे ती येणार नाही, पेज नॉट फाउंड येणार. पण बघायचं इनकॉग्निटो जाऊन बघायचं की कसं दिसतंय. मग थर्ड पार्टीला दुसऱ्या बघणाऱ्याला कसं दिसणार आहे आपल्याला कळतं. मग तिथे बघितलं, आपण चेक केला, सगळं प्रॉपर आहे वाटलं की मग ती सेम लिंक परत ब्लॉगची कॉपी करायची. किंवा समजा हा ब्लॉग समजा आपण टाकला, सगळं एकदम प्रॉपर वाटतंय आपल्याला, सगळं ठीक आहे, तर लिंक कॉपी करायची आणि त्या आपल्या शीट मध्ये येऊन टाकून द्यायची. इथे पेस्ट केली की ते त्याचा H1 टॅग ऍक्च्युअली नीट फॅच नाही करणार, पण मेटा डिस्क्रिप्शन प्रॉपर फॅच करेल ते. तर हे असं करायचं. कारण H1चा काय इश्यू आहे, कारण आमच्या वेबसाईटवर हे जे रिसेंट गोष्ट आहे ना, ह्याला H1 टॅग गेलेला आहे. तर 2 H1 टॅग होतात. हा पण H1 टॅग बनतो, चुकून H1 टॅग ह्याला ते डेव्हलपर थ्रू झालेलं आहे. ह्याला पण H1 टॅग आहे आणि हा पण H1 टॅग आहे. आणि एका पेजवर 2 H1 टॅग नाही असू शकत. तर त्याच्यामुळे त्याला तो जो मी फॉर्म्युला टाकलेला आहे हा वाला इम्पोर्ट XML H1, तर H1 नाही नीट फॅच होते ह्या इश्यूमुळे, 2 H1 असल्यामुळे. ओके. तर ते H1 नाही होणार, पण मेटा टायटल आणि मेटा डिस्क्रिप्शन होऊन जाईल प्रॉपर. तुम्ही फक्त लिंक टाका आणि इथे नंबर ऑफ पेजेसचा काउंटरचा पण टाकलेला आहे. तर किती ब्लॉग्स टाकले ते पण काउंट होत जाईल. तर दुसरी टाकले तर हे 2 होईल, तिसरं टाकलं तर 3 होईल, असं आपोआप होत जाईल. तर फक्त पब्लिश झालं की इथे लिंक टाकायचं. तर ही प्रोसेस आहे. तरी एवढं मी सांगितलंय तरी तुम्हाला डाऊट येऊ शकतात ऍटलिस्ट 1-2-3 दिवस तरी. त्याच्यानंतर मग हाच सेट होऊन जाईल तुमचा. मग तुम्हाला 2-3 दिवस मग काही डाऊट आले की विचारा मला. वर्किंग आवर्स मध्ये साधारण 9:30 ते 7, 7:30, 7, 7:15 पर्यंत, 7 पर्यंत मी सांगू शकेन. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर जे डाऊट असतील ते दुसऱ्या दिवशी आपल्याला सॉल्व्ह करायचे असतील जर काही असेल तर. ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर तुम्हाला मी ही शीट पण शेअर करतो, क्रेडेन्शियल्स पण शेअर करतो. आणि हा, हे जर मी तुम्हाला ही अशी लिंक शेअर केली, ब्लॉग 3 फॉर्मॅट मध्ये येतात तुमच्याकडे. जर ही लिंक आपण म्हणजे ही ह्याच्याकडून येते, ऑथर कडून येते, जो बनवतो लिहितो तो. जर लिंक फॉर्मॅट मध्ये येतो किंवा अशा वर्ड फाईल मध्ये देतो एखाद्या. ओके, तर ते वर्ड फाईल मधून कॉपी करण्याची पण सेम प्रोसेस आहे, अशी ही वालीच प्रोसेस आहे. किंवा थर्ड आपला आहे, थर्ड ते सांगायचं राहून गेला. इथे हे तुमचं लॉग इन करा ना वर्डप्रेस मध्ये. लॉग इन केल्यानंतर पोस्ट मध्ये गेल्यानंतर ड्राफ्ट, आता ड्राफ्ट मध्ये 24 आहेत सध्या. तर
जर समजा तुम्हाला जर मी लिंक्स नाही दिले किंवा फाईल्स नाही दिले अपलोड करायला, तर ड्राफ्ट मध्ये जायचं आणि ड्राफ्ट मध्ये जे आहेत हे टू बी पब्लिश्ड म्हणजे पब्लिश करायचे आहेत. मग हे पण करू शकतो. आता ड्राफ्ट मधल्या यांना एक फायदा काय होतो की ड्राफ्ट मध्ये ऑलरेडी काही ऑथर्स एक 2-3 ऑथर आहेत जे डायरेक्ट ड्राफ्ट मध्ये टाकतात. तर इथे आपल्याला काही करावं नाही लागत. आता हा जो ऑथर आहे, काय याचं नाव, अच्छा हा ऑथर गोस्ट रायटर आहे, त्यामुळे ऑथर असाइन नाही केलाय. पण युजली असतात ऑथरचे. आता एक मिनिट, आता यश एलवादी म्हणून एक ऑथर आहे, त्याचा हा ब्लॉग आहे, पब्लिश करायचं आहे, त्याने जस्ट टाकून ठेवलेला आहे. पण ते कसे ते डायरेक्ट टाकतात, ते सगळे H1 H2 वगैरे सगळे इंटरनल लिंकिंग पण करतो तो काही वेळा, पण काही वेळा नाही पण करत. आता ह्या लकीली इथे केलेलं आहे त्याने, त्याला काहीतरी रिलेव्हंट भेटलंय वाटतं. GST स्टार्टअप रिलेटेड दुसरा एक ब्लॉग मिळाला रेलेव्हंट, मग तो त्याने इंटरलिंक करून टाकलाय. तर असं असेल तर इथे करायची गरज नाही आपल्याला. इथे त्याने कॅटेगरीज पण सिलेक्ट करून ठेवलेले आहेत. इथे फक्त इमेज आपल्याला बनवायला लागेल. इमेज आपल्याला बनवावीच लागते बाय डिफॉल्ट. बाकी कधी ड्राफ्ट मधले करून ठेवतात. तर तुम्ही सुरुवातीला ड्राफ्टने चालू करा, कारण ड्राफ्ट मधलं थोडं इझी पडेल तुम्हाला. फक्त हे आपल्याला कॅनोनिकल वगैरे आपल्याला टाकायला लागतं. फक्त ह्या कंटेंट मधलं त्याने केलेलं असणार सगळं H2 H3. फक्त तो हे करत नाही, बुलेट पॉइंट्स देत नाही, ते आपल्याला द्यायला लागेल. त्याचे बघायचं क्रायटेरिया तर दिलेलेच आहेत सगळ्यांनी इथे चेकलिस्ट मध्ये, ते रेफर करू शकता तुम्ही. आता सुरुवातीला तुम्हाला रेफर करावं लागेल, नंतर तर ते डोक्यात फिट होऊन जातं काय क्रायटेरिया, त्यावेळेस करायची गरज नाही. मला तर गरज नाही. तर ठीक आहे, टॅक्स पण त्याने टाकलेला आहे. तर तुम्ही ड्राफ्टने सुरुवात करा, नंतर ते लिंक्स वाले आणि फाईल्स वाले देत जाईल तुम्हाला. पण सध्या तुम्ही ड्राफ्टने चालू करू शकता. आणि इमेजेस प्रत्येकाच्यात टाकायचेच आहेत का? इमेज आपल्याला स्वतः करावे लागतात, कंपल्सरी आहे. अच्छा, हे आतमधले इमेजेस नाही, म्हणजे आता हे जे ब्लॉग्स आहेत त्याच्यात म्हणजे प्रत्येक ब्लॉग मध्ये इमेज टाकायचीच का, असं कंपल्सरी आहे? ही फीचर्ड इमेज तर प्रत्येक ब्लॉग मध्ये कंपल्सरीच आहे. त्याचे आतमधले मध्ये जे कंटेंटच्या मधले इमेजेस आहेत ते क्वचित असू शकतं की नसतील, पण मोस्ट ऑफ द आता रायटरनं सांगितलेले आहे आम्ही टाकायला इमेजेस. त्यामुळे ते काही ना काहीतरी कुठला तरी स्क्रीनशॉट, एखाद्या स्टेपचा स्क्रीनशॉट किंवा एखादा कोणता वेब गव्हर्नमेंट पोर्टलचा स्क्रीनशॉट वगैरे टाकतात असते. असं आहे ते. तर ते आपल्याला टाकावे लागणार. एवढं इझी असतं, एवढं नुसतं टाकून पब्लिश करायचं असतं तर आम्हीच करून दिले असते ना, एक्सटर्नल हेल्प घेतली नसती. ते थोडे टाइम कन्झ्युमिंग आहे म्हणून मग एक्सटर्नल हेल्प घ्यावी लागते. ठीक आहे, एवढंच आहे. काही डाऊट असतील तर म्हणजे पुढे मागे डाऊट आले तर विचारू शकता तुम्ही. ते फीचर्ड इमेजचं एकदा थोडस स्टार्ट कशी केली फीचर्ड इमेज आता आपण स्टार्ट केलेलं. अच्छा, ते परत सांगू का स्टेप्स त्याच्या? फक्त एक थोडीशी स्टेप्स स्टार्टिंग. ठीक आहे. तर आपण कॅनवा मध्ये लॉग इन केल्यानंतर एक मिनिट, नाही ते कॅनवाच ओके. येस, इथे ब्लॉग मध्ये. अच्छा, इथे तर नाही, एकदा कॅनवाची इमेज बनली की फीचर्ड इमेज मध्ये जाऊन फक्त अपलोड इमेज मध्ये जाऊन ती टाकायची इमेज, बाकी तर काहीच नाहीये. ओके, ठीक आहे. सिलेक्ट करायचं, ओपन करायचं, इमेज अपलोड होते. त्याचा फक्त साईज हे करायची. ती साईज दुसरीकडे कमी होणार, ती आधी कमी करायची. ते दाखवू का, ती स्टेप दाखवू? नाही ते काय नाही, माहिती आहे ते पेंट मध्ये जाऊन आपल्याला 50 म्हणजे बघायचं आहे. इथे फक्त इथे वर्डप्रेसवर आपल्याला फक्त ऑल टेक्स्ट आणि पॅटर्न टाकायचं. 100 to 300 KB पर्यंत आपली इमेज साईज पाहिजे, राईट? 300 किंवा जास्तीत जास्त 400च्या वर युजली जात नाही साईज इमेजची कुठली. ओके, ठीक. ते आपल्या हातात नाहीये, पण म्हणजे किती एक्झॅक्ट साईज किती येईल, साधारण ती रेंज आहे. 100 to 300 400च्या मध्ये येतात साईजेस. हे रेकॉर्डिंग पण करेन मी शेअर तुम्हाला. तुम्ही पण चालू केलंय का? तुम्ही केलंय का रेकॉर्डिंग? हो, मी पण काल चालू केलंय.
आता हा ठीक बघूया आहे, आता तुमचं पण असेल, चालेल चालेल. माझं माझं पण पण झालं जर असेल सेव्ह तर ठीक झालं. आहे. हा सेव्ह झालं असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला पाठवून द्या नंतर. ठीक आहे, मी ठीक सांगतो आहे. तुम्हाला. ओके, ठीक आहे. मग कन्क्लूड करायचं सेशन. काही असेल तर नंतर विचारू हो. शकता तुम्ही. आता मी शेअर करतो तुम्हाला सगळं क्रेडेन्शियल्स हा वगैरे. हा चालेल. त्याच्यानंतर ठीक आहे. कधीपासून स्टार्ट करू? कधीपासून स्टार्ट करायचं? कधी आता करू शकाल का स्टार्ट? आता ऍटलीस्ट लॉग इन तरी करून घ्या. हा बघा, एक चालेल. जस्ट ट्राय करा एक हो. ब्लॉग. ट्राय कर. हा चालेल. करू शकतो ना? हो करू शकतो ना आता. लोकेश, आवाज येतो? हा लोकेश, करू शकतो. हो हो. हॅलो. हॅलो, ऐकायला येते का? हॅलो हॅलो हॅलो. हा ऐकायला येते का? हा, आता तू करू शकतो ना आता? हा हो करू हा, शकतो. कारण का काय माहितीये, आता त्याने जस्ट सांगितलंय ना, तर आता लगेच तू करशील ना, एखादा दुसरा तरी एक तरी म्हणजे तेवढं परत तुझ्या व्यवस्थित लक्ष द्यायचं. उद्या परत तू करायला घेणार, मग थोडं विसरला झालेलं असणार. कळलं ना? चालेल. हो हो. त्यामुळे आता म्हणजे वेळ असेल तर आताच थोडं एखादा केला तर बरं होईल. म्हणजे थोडं राहील, कनेक्ट राहील. चालेल. आणि मग उद्या परत कंटिन्यू चालू कर सकाळपासून. हा पहिल्या दिवशी तुझे 1-2च होतील. मग आठवड्याने 5 वगैरे व्हायला चालू होतील. ओके. करतो मी. चालेल. ठीक आहे. चिराग, हॅलो. हा बोला. हा आता कोणते स्टार्ट करायचे ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 मला म्हणजे आता मी ड्राफ्ट मध्येच करा. हा अच्छा. हा ड्राफ्ट मध्ये पण कसं आहे ना, ड्राफ्ट मध्ये हे जे कॅप्टन बेस कॅटेगरी हे नका करू. ओके. म्हणजे यश एलवादी किंवा तुझ्या एक मिनिट हे आय गेस दुसऱ्याने हे इथे जर एन ए जिथे असेल ना, असं एन ए ते नका करू तुम्ही. जिथे नंबर असेल जे प्रॉपर, कारण जे एन ए येतं ना, जिथे ते प्रोसेसिंग चालू आहे त्याचा अर्थ आहे, तर तिथे काय करू नका तुम्ही. ते यश एलवादीचेच करा तुम्ही जर असतील तर. नाहीतर मग विद्यासागर म्हणून एक आहे अजून एक, ते करा. तसं पण मी 1-2 दिवसामध्ये तुम्हाला हे पाठवेनच, जे एक्सटर्नल ब्लॉक्स आहेत लिंक वाले किंवा वर्ड फाईल वाले, ते पाठवेनच. सध्या तुम्ही हे यशच्या, आता इथे कसं आहे, आता ऑथरचं नाव आहे, याच्यावर क्लिक केलं ना, तर त्या ऑथरचे जेवढे पण आहेत, ड्राफ्ट मध्ये जायचं, परत ऑथरवर क्लिक केलं तर ड्राफ्ट मध्ये त्या ऑथरचे जेवढे पण आहेत, अच्छा असं नाही येत वाटतं. हा ओके, तसं नाही येत, पण ठीक आहे. मग आता ड्राफ्ट तसं नाही येत, ऑथरच्या नावावर क्लिक करून मग डायरेक्ट ड्राफ्ट मध्ये क्लिक करून जे स्क्रोल करून यशचे जेवढे आहेत तेवढे करून टाका. हे यशचे इझी आहे, त्याच्यामुळे जास्त काही नाही करायचंय. नंतर बाकीचे ते इमेजेस वाले वगैरे ते येतील नंतर, ते पाठवेन तुम्हाला 1-2 दिवसांनी. सध्या हे यश वाले करून घ्या. ठीक आहे. एकाने एक ट्राय करा पहिला आज. बघा कसं होतंय. काय डाऊट असेल तर विचारा. हो ओके. मला माझा जो ईमेल आयडी आहे ना आउटलुकचा, तो नका यूज करा, कारण तो मला परत लॉग इन करावं लागेल आय थिंक. तो नका यूज करू म्हणजे मी नाही तुमचा कुठला ईमेल आयडी यूज करणार. नाही आता हे काय शेअर कसं करणार आहे, याच्यावरती करणार हे वाला आहे ना, हे जे रेकॉर्डिंग, हे पहिला बघतो मी सेव्ह होतं का. सेव्ह झालं ना, तर हे जे रेकॉर्डिंग जर सेव्ह झालं ना सक्सेसफुली प्रॉपर, तर मी तुम्हाला रेकॉर्डिंगची लिंक नाही शेअर करणार. मी हे रेकॉर्डिंग डाउनलोड करून तो व्हिडिओ शेअर करणार मी तुम्हाला. तो व्हिडिओ मी ड्राईव्हवर टाकेन आणि त्या ड्राईव्हची लिंक तुम्हाला सांगेन, शेअर करेन. कारण ही जी रेकॉर्डिंग असणार ना, ही डायरेक्ट लिंक, इथल्या रेकॉर्डिंगची लिंक तुम्हाला डायरेक्ट नाही ओपन करता येणार. कारण ही रेकॉर्डिंगची लिंक फक्त इंटरनल जे लोगोचे जे एम्प्लॉईज आहेत ना, फक्त त्यांनाच ऍक्सेस करता येते.
त्यामुळे तो व्हिडिओ डाउनलोड करून मला सेपरेटली तुम्हाला गुगल ड्राईव्हवर टाकून द्यायला लागणार आहे. तसा देईन मी. ठीक आहे. ओके. ठीक आहे, तुम्ही लीव्ह करू शकता. हा चालेल. ओके बाय. ओके बाय. थँक्यू. थँक्यू. नाही. हा म्हणजे नाही.